राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। यावेळी नेमकं काय निर्णय घेण्यात येणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे। तसंच महायुतीचं शिष्टमंडळ आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे। दुपारी ही भेट होईल आणि विधिमंडळातल्या विविध समित्यांमधील आमदारांच्या नावाची यादी अध्यक्षांना दिली जाणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक आज पार पडेल। मंत्रालयात दुपारी ही बैठक पार पडेल। बैठकीत मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या शिंदे आयोगाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे। तसंच मराठा आरक्षणासाठी काय पावलं टाकण्यात येतील याबद्दल ही बैठकीत चर्चा केली जाणार आहे। भाजप नेते अनिल बोंडे यांची काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याबद्दल टीका करताना जीभ घसरली आहे। इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ठाकूर ही पदवी मिळाल्याचं ते म्हणालेत। इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा डीएनए आहे असं वादग्रस्त विधान अनिल बोंडे यांनी केलंय। त्यांच्या या विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील हे संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांनी वेरूळ इथल्या मालोजीराजे भोसले गढीला भेट देऊन शहाजीराजेंना अभिवादन केलंय। त्यानंतर त्यांनी कृष्णेश्वर मंदिरात अभिषेक केला। यानंतर गडना इथं त्यांची जाहीर सभा संपन्न झाली। जालन्यातील अंतरवाली सराटी इथं 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी मराठा समाज एकवटलाय। ही सभा यशस्वी करण्यासाठी 123 गावांमधून लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे। ही विराट सभा 100 एकर जागेवर होणार आहे। या विराट सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येते। जोपर्यंत टोल आंदोलनासंदर्भात पक्षाकडून सूचना येत नाही तोपर्यंत कुठलीही भूमिका घेऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ही सक्त सूचना मनसैनिकांना दिली आहे। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले होते। 3 आणि 4 चाकी वाहनांना टोलमधून सूट देण्याच्या निर्णयानंतर राज्य सरकारचे आभार व्यक्त करणारे बॅनर मनसेनं काश्मीरा संकुलात लावलेत। या बॅनरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेत आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे। तर खाली राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांचे फोटो असलेले बॅनर आहेत। राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आणि सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राज ठाकरेंविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे। टोल विरोधी आंदोलनात दादागिरी सुरू असल्याचा सदावर्तेंनी आरोप केलाय। मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं 25 ऑक्टोबरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असा अल्टिमेटम मुंबई विद्यापीठाला दिलाय। सिनेट निवडणुकीला दिलेली स्थगिती नियमबाह्य असल्याचा दावा करत अॅडव्होकेट सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी विद्यापीठाचे वकील युवराज नरवणकर यांनी मतदार यादीतील विसंगतीबाबत झालेल्या तक्रारीची माहिती दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी कर्तव्यावर असणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसलाय। ड्युटीवर असताना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केक भरवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 अशी 2 तास बंद राहणार आहे। अमृतांजन पूल आणि खंडाळा बोगदा इथे ग्रँट्री बसवण्यात येणार आहे। त्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। यंदाच्या मोसमात राज्यात उशिराने दाखल झालेल्या मान्सूननं संपूर्ण राज्यातून एक्झिट घेतली आहे। गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत मान्सूननं यंदा 2 आठवडे लवकर काढता पाय घेतलाय। मान्सून महाराष्ट्रातून पूर्णपणे परतला असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे। पुढील काही दिवस ऑक्टोबर हिट वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मान्सूननं आठवडाभर आधीच एक्झिट घेतल्यानं मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे। पुढच्या 2 दिवसात पारा आणखी 2 ते 3 डिग्रीनं वाढण्याची शक्यता आहे। मुंबईत कडक ऊन आहे असह्य उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। ठाणे रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतीये। रोज 6 ते 6.5 लाख ठाणेकर प्रवास करतायत। या प्रवाशांचा भार सध्या फक्त 54 कर्मचाऱ्यांवर आहे। सुपरवायझर आणि बुकिंग क्लार्कची कमतरता असल्याने तिकीट खिडक्यांवरील कर्मचाऱ्यांवर कामाचा रोज ताण पडतोय। ठाणे स्थानकात पुरेसे कर्मचारी पुरवावेत अशी मागणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय। उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांचे प्राण वाचले। तिथं 10 लहान मुलांवरती एकाच दिवशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। यात हायड्रोसिट, फायमेसिस, लायफोमा, हर्निया, कंझिनेटल अमेरिकन हर्निया यासारख्या विविध आजारांवरती शस्त्रक्रिया करण्यात आल्या।
पुणे महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावरती 8.33% सानुग्रह अनुदान अर्थात बोनस त्याचप्रमाणे 21,000 रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहे। ही रक्कम दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। मागील वर्षी 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 19,000ची जादा रक्कम देण्यात आली होती। गणेशोत्सवातील धडकी भरवणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात आता वाडेश्वर कट्ट्याच्या वतीनं उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे। माजी महापौर अंकुश काकडे आणि डॉक्टर सतीश देसाई यांनी ही माहिती दिली आहे। कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात पुन्हा एकदा प्रस्तावित 18 गावातील ग्रामस्थांनी विरोध चालवलाय। गुरुवारी सर्व 18 गावातील व्यवहार बंद करून आंदोलन केले जाणार आहे। हा निर्णय उजळाईवाडी इथं झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे। पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या 2,417 घरांच्या दुरुस्तीचं काम म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मागील काही दिवसांपासून सुरू आहे। 2,417 पैकी पहिल्या टप्प्यात काही घरांची दुरुस्ती पूर्ण करून त्याचा पात्र विजेते गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांना दसऱ्याच्या मुहूर्तावर ताबा देण्याचं नियोजन होतं। मात्र आता हा मुहूर्त मागे पडलाय आणि आता दिवाळीत घरांचा ताबा देण्यात येणार आहे। रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्ययावत करणं विकासकांना बंधनकारक करण्यात आली आहे। दरम्यान माहिती अद्ययावत न करणारे 291 प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे। संबंधित प्रकल्पांनी 10 नोव्हेंबरपर्यंत दंड न भरल्यास प्रकल्पांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे। तब्बल 15 वर्ष रखडलेल्या मुंबई सेंट्रल बोरिवली या 6व्या मार्गिकेच्या जोडणीचं काम पश्चिम रेल्वेनं सुरू केलं आहे। सध्या प्राथमिक काम सुरू आहे। मुख्य काम दसऱ्यानंतर होणार आहे। या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। रोज सरासरी 250 लोकल आणि 61 मेल एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। दिवाळीच्या तोंडावर असताना सोनं चांदीचे दर वरखाली होत आहेत। आता सोन्याचे भाव प्रतितोळा 60,000 रुपये आहेत। दिवाळीत कदाचित हा भाव प्रतितोळा 65,000 होईल अशी शक्यता सराफांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात सोने खरेदीसाठी दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे। पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक इथं एस्टोनिया रॉयल या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली होती। अग्निशमन दलाची 3 वाहनं घटनास्थळी दाखल झाली आहेत। आग आटोक्यात आणलेली आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही। सांगलीमध्ये निर्भया पथकाचे पोलीस गाडी मिरजेकडे येत असताना दुचाकीस्वार आडवा आला आणि पोलीस वाहन पलटी झालं। या अपघातामध्ये 3 पोलीस किरकोळ जखमी झाले। दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय। दुचाकीस्वार मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्यानं अपघाताचा संशय व्यक्त केला जातोय। कल्याणच्या कोळीवाडा रोड भागात एका विवाहितेवर घरात घुसून तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर घराच्या बाहेर मिळालेल्या चपलेवरून पोलिसांनी आरोपीला 6 तासात अटक केली आहे। डोंबिवलीच्या हेदुटणे गावात देह व्यापाराचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय। बांगलादेशातील महिलांना नोकरी आणि उपचाराचं आमिष दाखवून त्यांना बांगलादेशमधून भारतात आणून जबरदस्तीनं देह विक्रीच्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचं सत्य समोर आलंय। पोलिसांनी 5ही दलालांना बेड्या ठोकलेल्या आहेत। 7 बांगलादेशी महिलांची सुटका देखील केली आहे। मुरबाड तालुक्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली आहे। रस्ते सुद्धा धुक्याने हरवलेले आहेत। कल्याण माळशेज घाट रस्त्यावरती धुक्याची चादर पसरल्यानं अनेक नागरिक या धुक्याचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेत, तर वाहन चालकांना धुक्यातून वाट काढत कसरत करावी लागते। बोदवड शहरात वीज वितरण विभागातर्फे विद्युत पुरवठ्याचा मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। शहरातून एका कंपनीसाठी लागणारे मोठे पार्ट्स घेऊन 6 टर्बो ट्रक जाणार असल्यानं या ट्रकनं अडथळा निर्माण होऊ नये त्यामुळे विद्युत विभागाकडून वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता। मात्र रात्रभर नागरिकांना विजेअभावी राहावं लागल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। याबाबत वारंवार प्रशासनानं निवेदन देखील दिलंय, पण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ चोपडा इथं राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरावस्था झालेल्या रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावर अंत्यसंस्कार करत अनोखं आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या 89व्या सर्वसाधारण परिषदेला संबोधित केलं। पंतप्रधान मोदींची सहकारातून समृद्धी ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं मत अमित शहांनी व्यक्त केलं। अमेरिकेतील न्यू जर्सी इथं अक्षरधाम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला शुभेच्छा देत सोहळ्याचं कौतुक केलंय। संपूर्ण भारतीय समाजासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। हे केवळ समर्पण आहे आणि सेवेचं प्रतीक नसून या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय वारसा देखील जपला जातो असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं।
राज्यातील आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेनं राज्य शासनानं मोठं पाऊल टाकलंय। सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणं, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालय उभारणं तसंच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊल टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। पंकजा मुंडे या लढाऊ महिला आहेत, त्यांचं आम्हाला कौतुक असून आम्ही त्यांचा सन्मान यापुढेही करत राहू। पंकजा मुंडे या संघर्ष कन्या असून मुंडेंच्या संघर्षामुळेच भाजप सत्तेत आल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावरती शेतरस्ता अडवला म्हणून अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे हा प्रस्ताव पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक पार पडली। या बैठकीत श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, श्री क्षेत्र घृष्णेश्वर आणि श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी आणि या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी 287 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता मिळाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे, त्यामुळे मंदिराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात भाजपच्या ओबीसी जागर यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं आहे। यावेळी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार साईनाथ पांडेवाड 278 मतांनी निवडून आलेत। यावेळी पांडेवाड यांच्या समर्थकांनी ढोलताशे वाजवत जल्लोष साजरा केला। मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील टोल नाक्यावर मनसैनिकांनी आंदोलन करत टोल वसुली बंद पाडली। जोरदार घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी टोल वसुली विरोधात आक्रमक भूमिका घेतली। सांगली जिल्ह्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। रत्नागिरी नागपूर महामार्गावरील बोरगाव टोल नाक्यावर जाऊन कार्यकर्त्यांनी चारचाकी वाहनं विना टोल सोडून दिलेली आहेत। टोल नाक्यावर असणाऱ्या दर फलकाला मनसे कार्यकर्त्यांकडून काळं फासण्यात आलं। मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय। राज्यातून मान्सून पूर्णपणे बाहेर पडलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 14 दिवस अगोदर मान्सून राज्यातून परतलाय। राज्यातून मान्सून परतल्यामुळे ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे। राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। 1 ऑक्टोबरपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरू करण्यात आला आहे। मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाही। त्यामुळे माया वाघिणीचा शोध घेण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले। अकोल्यातील तेल्हारा नगर परिषदेच्या वतीनं तेल्हारा शहर कचरा मुक्त करण्याच्या उद्देशानं स्मार्ट श्रीमती तेल्हारा ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय। धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलंय। या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी रुपये मिळाल्यानं काम सुरू झालं, मात्र पुढील टप्पा न मिळाल्यानं काम रखडलंय। त्यामुळे तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत। धुळे तालुक्यातील लळिंग ते सडगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अपघाताचं प्रमाण वाढल्यानं रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईच्या कूपर रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला आहे। डॉक्टर आणि आरोग्य सेवकांची संख्या कमी असल्यानं रुग्णांवरील उपचारादरम्यान अडचणी येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। या ठिकाणी भेट देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला। पडळकरांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे। वाशिमच्या रिसोड मेहकर मार्गावर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजानं शेळ्या मेंढ्यांचा रास्ता रोको केला, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान विविध मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं। वाशिम शहरातील सफाई कामगारांना गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं उबाठा पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं आणि वेतन तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। वारंवार होत असलेली पिळवणूक आणि अन्यायाविरोधात पंढरपुरातील आदिवासी कोळी महादेव समाज आक्रमक झालाय। जातीय दाखल्यासह समाजाचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला।
कल्याण पूर्वेत शिवसैनिक आक्रमक झाले। संतप्त शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयात ठिय्या मांडलाय। दरम्यान राजकीय दबावापोटी बॅनर काढण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतो।